का म्हणत आहे परमेश्वर तुम्ही देव आहात? काय म्हणत आहे परमेश्वर? देवापेक्षा किंचित तुम्हाला देवानं बनवलेला आहे. तो म्हणत आहे तो झेरॉक्स कॉपी आहेस. तुम्ही देव आहात म्हणतो मनुष्याला परमेश्वर. हालेलुया. तुम्ही कोण आहात? मी बोललो? कोण म्हणतंय? ब्रदर कोण म्हणतंय? देव मला लयच घमंड आले. मग मी सर्व काय करू शकतो. मग गेला तिथेच मातीत. हालेलुया. काय म्हणत आहे देव? आपला परमेश्वर काय म्हणत आहे? मैंने कहा था तुम परमेश्वर हो, तुम परमेश्वर हो. और सबके सब परम प्रधान के पुत्र हो. देवाचा पुत्र कोण? गेल्यासारखं बसू नका. परत सांगतो, आत्मा माझा विझू नका तुमच्यामुळे. देवाचा पुत्र देव. देवाचा पुत्र तुम्ही कोण आहात? तो म्हणत आहे ना. कुठे गेले ती? मराठीत वाचा जरा. मराठीमध्ये ठणक्याचा आवाजात ठेवा मोबाईल. ठणक्यामध्ये. मी म्हणालो तुम्ही देव आहात. तुम्ही देव आहात. वचन ऐकलं कधी? हे वचन ऐकलं का कधी? काने पडले? वाचून गेला सर. सहज वाचून गेला. आपण सहज वाचून गेला सर. पण ते आपल्याला कळलं. आपल्याला वाटतं देवाबद्दल बोलतं का काय? दावीद राजा देवाबद्दल बोलत असेल असं आपल्याला वाटलं असेल. पण देव म्हणतो की तुम्ही देव आहात. किती पॉवर. हालेलुया. स्क्रीनवर दाखवता येईल वचन. Psalms 82:6. सर्वांना वाचा लावायचे ते. फक्त सुरुवात आहे. भरपूर नेणार आहे. लांबपर्यंत नेणार आहे. हालेलुया. देव तुमचं आत्म्याचं झाकण खुलो. बुद्धीतलं परमेश्वर सर्व कचरा भागांना जाऊन स्वर्गीय गौरव, स्वर्गीय गुण, स्वर्गीय रहस्य परमेश्वर तुम्हाला आज देव. लवकरच बायबल स्टडी चालू करत आहे 2026 मध्ये. डीपली नॉलेज, गुड रहस्य परमेश्वर तुम्हाला देणार आहे. हालेलुया. सापडलं का नाही? ऐसा आमचं मीडिया टीम. मी म्हणालो प्राचीन देव. बरं झालं म्हणले नाही बाबा. अय्यो प्राचीन देव आहे काय? चष्मा घाला. दुनिया चश्मे के बिना दिखती नहीं है. गोल गोल है दुनिया. इधर पढ़ो, इधर ऊपर देखो. क्या कहता है खुदा का कलाम? तोंड शिवलंय काय? तोंड शिवलंय दाबना ना. ज्याला वाचतं ते तरी वाचा मोठं ना. कोणाचे? देवाचे पुत्र आहात. अय्यो किती गौरव. तुझं नाव आलं म्हणून तू नको लय घमंड करू. पास्टर गौरव म्हणाले. गौरवशाली परमेश्वर ज्यावेळेस तुझ्याद्वारे काम करेल ना, तो तुझी 72 इंच होईल आणि लगेच सिलेक्ट होतील. जेव्हा तुझ्यामध्ये गौरव येईल देवाचा, तोपर्यंत नाहीये. आतमध्ये घे देवाला. तिथं कोणाला दाखवायचे? पोलीस पण बघतील. याला करा सिलेक्ट.
देवाचा गौरव घेऊन आलाय. हालेलुया. जेव्हा माझ्या बापाचं गौरव घुसल, यू 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 काम हो जाएगा. हालेलुया. तुम्ही देवाचे पुत्र आहात, तुम्ही देव आहात असं बायबल सांगतंय. पण स्वतःला नम्र करा. येशू माझा बाळ नम्र होता, बापाची आज्ञा पाळत होता. तुम्ही नम्र आहे काय? चिमटा घेतली की 2 चापड द्या चालना. हे नम्र पण गेलं कुठं? कार्य म्हणलं की आर्य म्हणलं की कार्य म्हणणार आहे तुम्ही. पार काष्टा पिटूस काय, कसं काय म्हणतात त्याला, काष्टा खाऊन भांडणं करा जाचाल. हा मग बाजरीच्या भाकरी तिथं येईल. ताकद बाजरीच्या भाकरीची हा येईल की नाही ताकद? हालेलुया. हालेलुया. निर्गम याचा 7वा अध्याय वचन 1. निर्गम 7:1 काय म्हणत आहे देवाचं वचन? मोसे नम्र झाला. बघा, मोसे कॅमेरा तिकडेच राहते. हालेलुया. मोसे नम्र झाला. मोसे नम्र झाला. का नम्र झाला? का नम्र झाला मोसे? कशामुळं? कारण देवाचा आत्मा त्याच्यावरती होता. रात्रभर जागलो मी, रात्रभर या वचनासाठी देवाकडून प्रकट करून मागतोय. हालेलुया. हालेलुया. काय म्हणला ब्रदर? वाचा. मोसे हा शुल्लक, शूद्र, साधेपणा, सरळपणा, भोळेपणा असलेला मोसे, गरीब कुटुंबातून जन्मलेला मोसे, त्याला जन्मलेला तर त्याला चादर पण नव्हते गुंडाळाला असा मोसे, देव त्याला कुठं उंच घेऊन जातोय. नीट लक्ष द्या. देव त्याला कुठं घेऊन जातोय बघा. हा वाचा. त्या समयी परमेश्वराने, हा कोण बोललं? मी बोललो? तुम्ही बोलला? फारा बोलला का? त्याची बायको बोलली का? कोण बोललं? सिपेरा बोलली. कोण बोललं त्याला? मोशेच्या बायकोचं नाव काय? हा तिने लय मोठं काम केलंय. मायाला सांगितले मी. हालेलुया. रहस्य पाहिजे माहिती. प्रेज द लॉर्ड. मायाला विचारा काय सांगितलं तिला. तिने लय मोठं काम केलं. ज्यावेळेस देवाचा आत्मा मोसेला मारायला, देव स्वतः मोसेला मारायला, बायको वफादार मोशीची, प्रेम करणारी बायको, तिने एक काम केलं. ते काम मी नाही सांगणार आता. त्यामुळं मोशेचा जीव वाचला. हालेलुया. तो आपला विषय नाही, आपला विषय पुढचा आहे. 7:1 त्या समयी परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, त्याला बायबल दे. पाराचा मला वाटलं पार बाई कुठं आली आता इथं. हालेलुया. हालेलुया. काय म्हणत आहे देवाचं? जर परत एकदा हिंदी में पढ़ो. तब यहोवा ने मूसा से कहा, कुली कुली यहोवाने मोशेला म्हटलं, काय म्हटलं? अनिल ब्रदरला रुबी हॉलसाठी परमेश्वर म्हणून ठेवलेलं आहे. त्यांना खुश होण्यासाठी नाही बोललो मी. ऑलरेडी देव त्याच्यावरून काम करून घेत आहे. सुवार्ता सांगण्याचं. आणि कोण करू शकते? ज्याच्यामध्ये देव आहे तोच. हालेलुया. पोलिसाला सांगा बरं, येशूला मान 2 चाप्टर देऊन ठेवून देईल. भले तर मरत असेल तरी माग म्हणणार नाहीये. तेवढी देवाने त्यांना कृपा दिली का? नक्की. हा
प्रेज लॉर्ड. ज्या मनुष्यावर देवाची कृपा असते ना, मिल्का सिस्टर नीट ऐका, ज्या मनुष्याला देवाची कृपा असते ना तो कधीच फेल जात नाही. पोरला मारलं पण रागण नाही बघायचं मला. हां हालेलुया. ज्या मनुष्यावर देवाची कृपा असती तो कधीच फेल जात नाही. हालेलुया. का म्हणत आहे मी म्हणजे परमेश्वर त्याला बोलला. मोशे का पळून गेला होता? मोसे हा मिस्रमधून पळून का गेला होता? नीट आहे का? कुणासमोर लपला जाऊन? मोसे का लपला? कोणासाठी लपला? कोणापासून? हा, फारो राजापासून. आता काय झालं? देवाला उलटी गेम केली. तोच फारो मोशेसाठी घाबरला. तोच फारो मोशेला देव म्हणून गणण्यात आला. आज जर तुमची कोण नालस्ती करत असेल ना, आज जर तुम्हाला कोण तुमची चितू करत असेल ना, लक्षच ठेवा, देव तुमच्या समोर त्याला दाखवेल की तुमच्यामध्ये कोण आहे. हालेलुया हालेलुया. हे लक्षातलं सोडायचं. बोलली बोलू द्या, पण स्पिरिट लॉर्ड हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही आत्म्यामध्ये एंट्री करता ना, आत्म्यात एंटर करणं म्हणजे काय? प्रवेश करणं म्हणजे काय आत्म्यामध्ये? असं तुम्हाला कधी वाटलं प्रार्थना माझा आत्मा असा तरंगत आहे? हा, कुणा अनुभव कोणाकोणाला आलेला आहे की मग प्रार्थनेत बसल्याने आत्मा माझा असा तरंगत आहे? अनुभव विचारते, कोणाकोणाला आला आहे? पाऊस पडेल का? व्हेरी नाईस. प्रभू तुला कुठली गोष्ट अशक्य नाही, पाऊस पाडू शकतो. हालेलुया. आणि ब्रदर बोलले पाऊस पडेल, मुसळधार पडेल. हालेलुया हालेलुया. हा, काय म्हणत आहे ब्रदर? वाचा परत ते. आणि यहोवा मोशेशी बोलला, पहा मी तुला फारोसाठी देव असे केले आहे. अय्यो, देव असे केले आहे. हा, पुढं. आणि तुझा भाऊ अहरोन तुझा भविष्यवादी होईल. कारण तो बोबडा होता ना मोसे. जड ओठाचा हाय का जीभ? कौन था वो? क्या मालूम, नींद में आया, चला भी गया. कौन था वो? एक नाटक होतं, मी त्यातला नव्हे. कोणाचं होतं अनिल ब्रदर? मी नाही बाबा. प्रेज लॉर्ड. मी त्यातला नाही. प्रेज लॉर्ड. पण काय म्हणत देवाचं वचन? त्या मोशेला देवानी उंच केलेलं आहे. आज तुम्हाला वाटत असेल की माझ्या नवऱ्याला पण प्रभूनं उंच करावं. कुणाकुणाची इच्छा आहे की माझ्या नवऱ्याला, माझ्या भावाला, माझ्या बाच्याला, माझ्या मुलाला देवानं उंच करावं? हात वर करा. जबरदस्ती नाही करायचं, पण करायचं नाही. तुम्हाला कोणाला वर करायचं आहे? माझ्या फॅमिली. व्हेरी नाईस. कुठल्या? मुलांना. मला वाटलं फक्त एकाच मुलाला म्हणता का काय? ऐकायचं तुम्हाला. हालेलुया. ओयो.
आपको किसको उनसे कर रहे हैं? सर्व परिवार, ठीक है. शिवाय देता का? मोठ्यानं बोलायचं, स्वर्गात आवाज ऐकायला पाहिजे. नवरा वाऱ्यावर सोडला का? तुम्ही सिस्टर? आमचं कुटुंब, आम्ही कोण आहे मग? अय्यो, आम्ही कोण आहे? जोरात टाळी वाजवू आपण, जोरात त्या फ्लिप रासवर टाळी वाजवू आपण. वाव, मग मी कुठे? मंडळीच गेल्यावर मी. देवाला धन्यवाद. हालेलुया. फारोला मोसे देव झाला आणि त्याला नमवलं, त्याला झुकवलं. जे ताट माणसे आहेत ना, देव त्याला बरोबर झुकवतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. उत्पत्ती याचा पहिला अध्याय वचन 26. जेवढा तुमचा विश्वास तेवढा जास्त तुमचा महिमा आणि गौरव परमेश्वर करून घेणार आहे. काय बोललो? काय बोललो मी? काय बोललो आरती? किती गिरण्यात माती गेली लोकांच्या, मला हेच कळत नाही. कारण देव म्हणतो कान आहेत तर ऐको. अय्यो आंटी, काय बोललो मी? शिडगी आंटी. अर्धवट सांगितले, पूर्ण सांगा पाहिजे होतं. प्रेज द लॉर्ड. जर आता आपण टाळू जाऊ त्या वचनासाठी. देव तुमच्यावर एवढा विश्वास टाकतो, एवढा विश्वास टाकतो की तो म्हणतो तुम्ही माझे मुले आहात. हालेलुया. देव, नीट ऐका, देव कुठलं वचन काढ बरं. जर मी काय सांगितलं काढ. उत्पत्ती वाच 1:26 वाच लवकर. मोठं माईक द्या त्याला, सिस्टम माईक द्या. तुला आता सरळच करा, तुला देवाच्या सेवेसाठी सरळच करतो तुला आता. हालेलुया. हा हा, हे पण धरा. तो नाही वाजला तर हा धरा, दे माईक बरतरला. हा गपरे. हा मोठा ना, माईक चालू कर. हा हा, पुढं. प्रतिरूपाचा व नीट आपल्याशी नीट 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 पहिल्यापासून. मग देवाचा अरे बाबा, मग देव बोलला आपल्या बोलला. कुठली भाषा रे? बोलला. तिथं लिहिलं का बोलला? देव बोलला. देव बोलला हा काय? आपल्या प्रतिफळाचा, हा प्रतिरूपाचा, प्रतिफळ आहे का तिथं? प्रतिरूपाचा. दे तुझ्या बहिणीला, वाचते. बघू ना आता तुमचं पाणी का पाणी, दूध का दूध करून टाकतो आज. मग देव बोलला हा देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा. अयो, प्रतिरूपाचा बोलतो परमेश्वर. मग
देव बोलला, काय बोलला? आपल्या प्रतिरूपाचा व आपल्या साक्षीला द्या, द्या साक्षीला. असू दे ना, देवाचं वचन वाचायला होतोय मी. व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण अदृश्य सदृश्य परत वाचत मोठ्याने वचन दे. व आपल्याशी सदृश असा मनुष्य अगं बाई आपण पहिल्यापासून वाच. मग देव बोलला, मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा प्रतिरूपाचा व आपल्याशी आपल्याशी सदृश सदृश असा मनुष्य आपण करू. पण करू. म्हणजे देवानी मनुष्याला कुणासमोर बनवलं? हा एक मोठा प्रश्न आहे. आपण म्हणजे कोण? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. म्हणजे येशू तेव्हा होता, मनुष्याला बनवायच्या अगोदर येशू होता. आपण करू म्हणतो तो. हालेलुया. मनुष्याला आपण करू. काय काय म्हणत आहे? मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा, दुसऱ्याचा नाही, जनावराचा नाही, कसल्याच पक्षाचा, कसल्याच झाडाझुडपाचा नाही. तो काय म्हणतो? आपल्याच प्रतिरूपाचा. सेम टू सेम. हालेलुया. सेम टू सेम. हा, काय म्हणला तो? आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य, सारखा दिसणारा. आपण काय करू? आपण काय करू? मनुष्याला बनवू. किती महान परमेश्वर. हा, देवानं आपल्याला बनवलेलं आहे. लोक म्हणतात आपण माकड होतो आणि जसं 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 वाढत गेलं तसं तसं शेपटी गेली. माकडाड गेलं कुठं? हालेलुया. देवाचं वचन सांगते मी तुला बनवलेलं आहे. शास्त्रज्ञ फिक्क झालं. नासा म्हणताय की प्रभू येशू देव आहे. हालेलुया. हालेलुया. तो तुमच्यासाठी स्वतःला प्रगट करत आहे, तुमच्याद्वारे. आता आता थोरात ब्रदर म्हणले, पास्टर माझ्याद्वारे कसं प्रगट करणार? कारण तुम्ही देवाची निर्मिती आहे. देवाच्याद्वारे तुम्ही झालेला आहात. देवाचा गौरव तुम्ही करत आहात. प्रकट झाला का नाही देव तुमच्याद्वारे? प्रकट होणे म्हणजे काय? हा, नवसाला पावणारा देव आहे माझं. साक्षात दर्शन घडतंय. हो, खरंच घडतंय. हालेलुया. तो म्हणतो फक्त शब्द बोल, एका झटक्यात करतो मी. पावला का नाही नवसाला? मला तर लय वेळेस पावला देव, लय वेळेस. लय वेळेस देव पावला. तुम्हाला पावलाय? मावशीबाई, देव पावला का? मावशीबाई तुम्हीच आहे. ती बाई म्हणाल मी थोडी मावशी आहे. तुम्हाला म्हणतोय मी. रावलाय? पावलाय. काय मागितलं देवानं तुम्हाला? देवानं मागितलं काय? देव तर तुम्हाला पावलाय. तुम्हाला काय मागितलं त्यानं? अय्यो, दिलं? देवाच्या हुजुरीमध्ये सांगा. हा, हालेलुया. जो मनुष्य देवाला पूर्ण अंत करणारे, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने जेव्हा प्रेम करतो त्याला तो पावतो. देव पावल्याशिवाय राहत. हालेलुया. जर देव तुमच्यामध्ये असेल तर सैतान तुम्हाला घाबरून पळून जाईल.
देव जर तुमच्यामध्ये असेल तर सैतान तुम्हाला बघून पळून जाईल. पण जर देवच नसेल तर चला मग ताटात बसून जेवू, दोघं मिळून एक एक पॅक पिऊ. कारण देव नाही ना. जर देव असेल तर हिम्मत पण नाही तुमच्या सावलीला थांबायची. येईल का? फर्स्ट आमची तिथं मडीच जळतात बघा, सारखी दररोज जळत असते. एखादा कुठं आला तर अशी भीती ज्यावेळेस मनात येते त्यावेळेस देव म्हणतो मग मी कुठे? तू जर त्याला घाबरत असेल तर मी कुठे? कारण हे कृपा पावलेले स्त्री. अय्यो काय म्हणतो देव, कृपा पावलीस. भीती आली कुठून? आली का भीती? फास्ट गाडी चालवत चालवत पडली तिथं काय भूतभीत आहे का बघा? कुठे गेली कृपा तुझी? जेव्हा मी लहान होतो 17 वर्षाचा 16 वर्षाचा 17 वर्षाचा त्यावेळेस पेंटेकोस्ट चर्चमध्ये मी जात होतो. त्यावेळेस आमचे पास्टर गाणं म्हणायचे, कृपेवर कृपा मागुनी एक एक पाऊल पुढे टाकूनी. कृपा कृपा म्हणून एक एक पाऊल पुढे टाकूनी. जर देवाची कृपा तुमच्यावर असेल कोई कुछ भी नहीं बिगाडेगा. हिम्मत नाही. हालेलुया. हिम्मतच होणार नाही. कशाला तुझे केस काढायचे आणि करणे करायची? बिलकुल नाही. काढतो बघ तुला कसं करतो देव माझा. पास्टर माझ्या बाजूला बाई बसली, तिने केस घेतली आणि माझे केसच चालले, टकलंच व्हायला लागले माझं. हा झाला तुमचा हा. टकलं कसं काय झाली? आयरन कमी असेल बाई तुझ्यात. हा, जर माझा बापाचं रक्त तुझ्यामध्ये असेल, टकला असेल तर पण त्याला केस येत लांब सोडत. प्रेज लॉर्ड. देवाची कृपा तुमच्यावर आहे. हालेलुया हालेलुया. उत्पत्ती 2:17. अय्यो आता कुठं आलं ज्ञान? आता पास्टर एवढं चांगलं वचन सांगितलं, आता कुठं घेऊन चाललं तिकडं उत्पत्तीला? काय म्हणतात देवाचं वचन? नीट ऐका. पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या हा तो देव होता. आदाम देव होता. होता का नव्हता? देवाचे वचन सांगते तुम्ही देव आहात. देवाचे पुत्र म्हणजे कोण? देवाचं वचन जमलिंग होऊ नका. का डोक्यावरून चाललंय? नाही ना? ठीक आहे. काय म्हणतं देवाचं वचन? पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण त्या दिवशी त्याचे फळ तू खाशील, नक्कीच तू मरणार. सांगायची वेळच येणार नाही, तू नक्कीच मरून जाणार. का बरं? कारण तुला मी जिथून बनवलंय तिथंच तुला गाडण्यात येईल. कारण तू माती आहेस. ज्यावेळेस देवावरचा महिमामय अभिषेक निघून गेला ना, महिमामय शरीर पण निघून गेलं, देवाचा गौरव निघून गेला, देवाचा अभिषेक निघून गेला आणि त्याची झाली माती. माती मातीस मिळेल. मिळेल का नाही? हा, काय म्हणत आहे? जोपर्यंत तुम्ही तुटलेले हृदय घेऊन देवाजवळ येत नाही तोपर्यंत तुम्ही देवाचे गौरव करू शकत नाही. हालेलुया हालेलुया. देव असंच वाढवत नाहीये तुम्हाला. देव असंच वाढवत नाहीये.
जेव्हा जेव्हा तुम्ही साक्षी सांगाल, एक झाले की दुसरी घडती, दुसरी झाली की तिसरी घडती. उगाच सांगत नाही आणले पडतं, बोलून बोलून वाळून गेले बिचारं. का? साक्षी सांगा, साक्षी सांगा. ते सांगताय बिचारं दररोज काय नाही का, प्रत्येक रविवारी एक साक्षी असते. म्हणून देव त्याला उन्नत करत आहे. जो साक्षी सांगतो देव त्याला वाढवेल. असंच ठेवणार नाही अर्धवट, देव त्याला वाढवेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुमच्यातली पवित्र आत्मेची आग विझू देऊ नका. आग विझवणारा कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? एकदा प्रभू श्री ख्रिस्त त्या नावेमध्ये बसून चालला होता. नीट ऐका. प्रभू श्री ख्रिस्त एका नावेमध्ये बसून चालला असताना प्रभू श्री थकले आणि झोपी गेले. देवाचं वचन सांगते, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही, डुलकी लागत घेत पण नाही. मग येशू झोपले कसे? हा लय मोठा प्रश्न आहे. पास्टर काय विचारलं असं? रहस्य. नीट ऐका, रहस्य ते रहस्य तुम्हाला प्रगट करत आहे. येशू झोपला नव्हता. येशू त्यांची परीक्षा घेत होता. कितपत माझ्यावर विश्वास आहे? प्रेज द लॉर्ड. डोळं बंद केल्या पाहिजे झोपला का? देव मनुष्याला परीक्षेत टाकतो, चाचपतो त्याला. हालेलुया. कारण तो माझ्या लायकीचा आहे का नाही. पण देव म्हणतो, तुला सहनशक्तीच्या पलीकडे मी तुझी परीक्षा घेणार नाही. असं पण असं पण पण तोंडात घास जाणार. शैतानाच्या हातात दिलं योबाला, आणि योबाला म्हणला, तू फक्त त्याचं कव्हरिंग तर काढून बघ, बघ कसा तुला दोष देतोय. हा नीतिमान बाबा. ह्याने का म्हणला बायकोला, बायकोला हुशार, श्राप दे देवाला आणि मरून जा. सारखं खाजवत बसलाय. हुशार बायको. पण लक्षच ठेवा, त्याने एकच बोलला, देवाकडून फक्त सुखच घ्यायचं का, दुःख नको. ज्यावेळेस तुमच्यावर दुःख येतंय ह्याचा अर्थ काय? देव तुम्हाला स्ट्रॉंग करत आहे. हालेलुया. देव तुम्हाला मजबूत करत आहे. प्रियानो, देव येणाऱ्या संकटापासून मजबूत करत आहे. किती आदळतील, किती आदळतील, खडकावर किती आदळते हो, कारण तुमचा जीवनाचा खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे. किती आदळू द्या, काही फरक पडणार नाही. किती मोठा लाटा येऊ द्या, अशा लाटा आल्या की जे नावेत झोपले होते, नावेत बसले होते, सगळेच घाबरून गेले. हालेलुया. जेवढे होते सगळेच घाबरले. पण मला एक म्हणायचंय, लाटा आणल्या कोणी? प्रभू येशू ख्रिस्त नावेमध्ये समुद्रात आहे, शिष्याबरोबर आहे, शिष्य देवाबरोबर आहेत. मग लाटा आणल्या कोणी? पालखीनं बाई, सुंदर प्रश्न आहे. लाटा आणल्या कोणी? अय्यो, बाबा तर उडीच बरे डायरेक्ट स्वर्गात. आणल्या कोणी लाटा? देवानी सैतानाला सांगितलं लाटा आण, आण लाटा, बघू कल्याणी घाबरती का. बाबा टाकून आला. हा कल्याण आहे, येशूच्या नावात कॅन्सल. हालेलुया. ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये परीक्षा परमेश्वर आणतो तुम्हाला स्ट्रॉंग बनवण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. लाटा आल्या, वादळ आलं, अचानक समुद्रात आलं कोणी वादळ, वारा नाही काय नाही, लाटाच कसं आलं एकदम. फस्ट आता चांगला होता नवरा माझा,
आताच चांगला होता, कसं काय पेटलं काय माहिती, काय झालं त्याला, येऊन चपाचपा मारलो. अय्यो, काहीच केलेलं, फक्त मोबाईलच घेतला बी, आला की बाबा ठोकलं धरून. ही वादळ आलं कोणी, कुठं वादळ आलं, देवानं वॉर्निंग दिली होती तुला, बाई सावध सावध, येणारा काळले डेंजर आहे, सांगितलं होतं, ऐकलेलं नाही. फटके बसले की सुधारली, अजिबात हात लावणार नाही. प्रेज द लॉर्ड. देव चाचपत आहे, देव तपासत आहे. का? कारण तुझ्याद्वारे त्याचा महिमा करून घ्यायचा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव अग्नीमध्ये आहे, देव अग्नी आहे, देव अग्नीच्या द्वारे बोलतो. देव अग्नीमध्ये आहे. शद्रक, मेषक, अबेदनो, त्याच्याबरोबर देव होता. चापटा मारल्या पास्टर, पण काही सुचलं पण नाही काल माझं. सुंदरता अजिबात घटलेली नाही पास्टर. आम्ही आहे तसंच राहू. बदलणार, बदलला आमच्या कशात नाही, खानदानामध्ये नाही. असं आहे, बदल घडलाच पाहिजे, तरच जीवन तुमचं तारलं जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझा परमेश्वर दर्शन देतो. दिला ना त्या मोशेला, मोशेला म्हणला, मोशे तुझ्या पायातले जोडे काढ, ही पवित्र जागा आहे. आणि आपण खाऊन पिऊन पोट भरून येतो इथं, का? पवित्र जागेत झोपायला. हालेलुया. झोप गेली असेल आज या आलेले पण. प्रेज द लॉर्ड. योहान 15 अध्याय वचन 21. जॉन 15 वर्स 21. हा संदेश तुम्हाला सारखं ऐकायला भेटणार नाही. जर युट्यूबला असेल तर मिळेल. प्रेज द लॉर्ड. हा वाचा. हा हा, काय करतील? देवाच्या अभिषेकाला साधारण समजू नका. काय बोललो मी? देवाच्या दासावरच्या अभिषेकाला साधारण समजू. आपलाच पास्टर, केशातला पास्टर, एक फोन केला की लगेच पास्टर उचलतो. बघा तुम्ही ट्राय करा, मी करते. सांगतात पाहुण्या रावळ्याला, आमचा पास्टर एकाच फोनमध्ये उचलतो, एकच रिंग दिली की उचलतो. पास्टरची व्हॅल्यू कमी केलेली आहे लोकांनी. बरोबर? आपलाच पास्टर आहे. हा, जी लोक असं समजून त्यांच्यावर अभिषेक कधीच येणार नाही. कारण नातं संबंध बिघडून जातात. आपलाच पास्टर, टाका गळ्यात हात. कळलं का? पास्टर बिर्याणी केली, घरी येता का जेवायला? पास्टरला बिर्याणीमध्ये मोजू नका. तो देवाचा नबी आहे, देवाचा दास आहे. जेव्हा मन होईल तेव्हा जाईल. देव वसंत ऋतूमध्ये बाळ देणार आहे. भविष्यवाणी झाली, बाईने स्वीकारली नाही स्वीकारली मला माहित नाही, पण देव दिल्याशिवाय राहणार. त्याच्या दासाच्या मुखातला शब्द, कारण तो ईर्ष्यवान परमेश्वर आहे, त्याला ईर्ष भरपूर आहे. हालेलुया. तो देणार म्हणजे तो देणार, त्याच्या नावाखातीर तो देणार, पास्टरच्या नावाखातीर नाही. त्याचं नाव वापरले, कारण माझा परमेश्वर म्हणत आहे, देवाचं वचन म्हणत आहे, पृथ्वीच्या वर आणि स्वर्गाच्या खाली त्याच्या नावापेक्षा कुठलंच नाव मोठं नाहीये.
आणि त्याच नावानं ज्यावेळेस मागाल तर 100% दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करायला जायचा त्यावेळेस आपल्या शिष्याला घेऊन नव्हता जात. त्या 12 शिष्यापैकी फक्त 3 निवडले त्यानं. नीट ऐका, डोक्यातलं सगळं गुणगुण बाहेर काढा. काय सांगत नीट ऐका. मी प्रभू ख्रिस्त 12 शिष्यापैकी 3घालाच का घेऊन गेला डोंगरावरती? सांगू शकाल? शेवटचं वचन आहे, गहरी रहस्यमध्ये घेऊन जात आहे तुम्हाला. 3घालाच का घेऊन गेला? 12 शिष्य होते, 3घालाच का प्रेम केलं त्यानं? 3घालाच का घेऊन गेला? सांगू शकाल? पैकी बाजरी टाळे वाजूया आपण. हालेलुया. पेत्र हा देवाला कधीच निराश करणार नाही, त्याला माहीत होतं. म्हणून तो पेत्राला घेऊन गेला, याकोबाला घेऊन गेला, योहानाला घेऊन गेला आणि म्हणला झोपू नको. त्यांच्याबरोबरचं नातं, त्यांच्याबरोबरचं जे बॉन्डेज होतं ना, ते देवानं मेंटेन केलं. येशू म्हणला असता, चल रे योहाना आपण प्रार्थना करू, तर देव पण नसतं, ते सामर्थ्य देवाचं प्रकट झालं नसतं. पण जर तुम्ही देवाला देव जर म्हणत असाल, आपलाच देव, आपलाच प्रभू श्री ख्रिस्त, ब्लेसिंग मिळणार नाहीत. सेवकाला आपलाच सेवक म्हणत असाल, ब्लेसिंग मिळणार. तो देवाचा नबी आहे, तो निवडलेला आहे, तो दास आहे. ज्यावेळेस तुम्ही बोलचाल तेव्हा देव तुमची भरभराट केल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, साधारण समजू नका. भरभराट तुमच्या हातामध्ये, ब्लेसिंग तुमच्या हातामध्ये आहेत. कधी इज्जत द्याल तर इज्जत दिली जाईल. मनुष्याला गौरवामध्ये चालवण्यापेक्षा त्या देवाला गौरवमध्ये चालवा. देव तुम्हाला गौरवमध्ये चालवत. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर तुमचं मन बघत आहे. प्रियानो, उठून आपल्या जागेवरती उठून उभं राहूया. देव तुमचं मन तपासत आहे. हालेलुया, हालेलुया. येशू, ओ हालेलुया, हालेलुया. जीसस. हाले. आपला ऑफरिंग आपल्या हातामध्ये घ्या. आपलं ऑफरिंग आपल्या हातामध्ये घ्या. परमेश्वर तुमच्या हाताला स्पर्श करत आहे. प्रियानो, देव तुमच्या हातातलं ब्लेसिंग 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 वाढवत आहे. हालेलुया, हालेलुया. येशू, हालेलुया, हालेलुया. येशू पवित्र, येशू पवित्र, तू पवित्र. येशू, हालेलुया, हालेलुया. आपला हात स्वर्गाकडे तिकडे ऑफरिंग घेऊन हालेलुया, हालेलुया. येशू पवित्र, पवित्र, तू पवित्र. जीसस, तू पवित्र. माझा प्रभू, माझा देव आहे. येशू, हालेलुया.
हालेलुया येशू पवित्र पवित्र तू पवित्र तू पवित्र येशू हालेलुया 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 बांधा राबा शबा पवित्र तू पवित्र येशू तू पवित्र येशू हालेलुया हालेलुया येशू हालेलुया योग्य तू योग्य योग्य परमेश्वर योग्य येशू प्रभु तू योग्य आहेस तू योग्य तू योग्य येशू हालेलुया रबा हालेलुया रमाबा हालेलुया हालेलुया चला माझ्या पाठीमागून प्रार्थना करा आपलं ऑफरिंग आपल्या हातामध्ये घ्या प्रभू येशू माझ्या पैशावरचे श्राप कर्जाचे श्राप आजारपणाचे श्राप दुष्टात्माचे श्राप करणी फारामती जादूटोना आज माझ्या पैशावरती तुटले जाऊ दे तुटले जाऊ दे तुटले जाऊ दे माझा पैसा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी उपयोग करून घे शुद्ध कर पवित्र कर आणि होऊ दे तुझ्या नावाचा गौरव तुझ्या नावाचा गौरव तुझ्या नावाचा गौरव येशूच्या नावात प्रभू हा पैसा आशीर्वादित केलास श्रापमुक्त केलास म्हणून तुला धन्यवाद येशूच्या नावात प्रार्थना करतो नाईक आमेन 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 आपल्या ऑफरिंग टाका